तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे AC, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंटवर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठं आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनी विरोधात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नेवासा येथील हिंगोनी येथील 37 वर्षीय शेतकरी गणेश रामभाऊ फाटके यांच्या फिर्यादीवरून ग्रीन ॲप कंपनीचे सर्वेसर्वा मयत सचिन वसंत ठुबे, अर्जुन मच्छिंद्र ठुबे, बाळासाहेब हापसे, छाया दत्तात्रय कातोरे, कविता हापसे, सतीश ढोकणे आणि अनिल रखमाजी हापसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश रामभाऊ फाटके यांनी फिर्यादीत म्हटलंय की आर्थिक अडचणींमुळे 20 मार्च 2025 रोजी ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडशी संपर्क साधून त्यांना गहू विकले. व्यवस्थापक कविता हापसे आणि सहसंचालक अर्जुन मच्छिंद्र ठुबे यांनी प्रति क्विंटल 1 किलो कपात करून 2721 रुपये प्रति क्विंटल दराने गहू खरेदी करण्याची ऑफर दिली. कंपनीला गव्हाच्या 2 खेपा पाठवल्या. पहिला गहू 2910 क्विंटल वजनाचा माल 18 मार्च 2025 रोजी पोहोचवण्यात आला, ज्याची किंमत 78,363 रुपये होती. दुसरा 4875 क्विंटल वजनाचा माल 24 मार्च 2025 रोजी पोहोचवण्यात आला, ज्यांची एकूण किंमत 1,01,315 रुपये होती. पहिल्या मालाचं पेमेंट 11 एप्रिल 2025 पर्यंत आणि दुसऱ्या मालाचं पेमेंट 16 एप्रिल 2025 पर्यंत करायचं होतं. फाटके यांनी देय तारखेनंतरच्या पेमेंटबद्दल विचारपूस केली, तेव्हा सचिन ठुबे या संचालकानं व्हॉट्सअपद्वारे रुग्णालयात दाखल आहेत आणि कॉल घेऊ शकत नाहीत असा मेसेज केला. त्यानंतर सचिन ठुबे यांनी दुसऱ्या दिवशी 17 एप्रिल 2025 रोजी आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. सचिन ठुबे यांचे वडील आणि धाकट्या भावाशी अधिक चौकशी केल्यानं त्यांनी आम्हाला कंपनीच्या व्यवहारांची माहिती नसल्याचं सांगितलं व त्यांनी अर्जुन ठुबे आणि कविता हापसे यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं फाटके यांनी राहुरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीत फटाके यांच्यासह एकूण 11 शेतकऱ्यांची यादी आहे, ज्यांची ग्रीन ॲप कंपनीकडून एकत्रितपणे 65,42,339 रुपयांची फसवणूक झाली. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.